नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पारंपरिक, पौष्टिक आणि अतिशय चविष्ट अशी शापू चुक्याची भाजी. महाराष्ट्रात खास करून ग्रामीण भागात आवडीने केली जाते बघा ही भाजी. आणि ह्या भाजीची चव आहे ना, थोडीशी आंबट, थोडीशी गोड अशी ही चव लागते बघा. आणि म्हणजे ह्या भाजीची चव एक वेगळीच लागते. तर इथे पाहू शकता एकदम ताजा ताजा शापू चुका मी शेतातलाच घेतलेला आहे. स्वच्छ धुवून कापून असा घेतलेला आहे आणि आता लगेच मी शिजवून देखील घेणार आहे. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. तर कुक बाय अश्विनी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे मी कशाची भाजी बनवत आहे. कोणाकोणाला आवडते त्यांनी मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही कशी बनवता ते देखील मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि लगेच कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये भाजी टाकून घेतलेली आहे. आणि लगेच थोडी कढई गरम झाली की लगेच अशी हलवून घ्यायची आहे. म्हणजे आपली भाजी मस्त शिजल आणि खायला देखील टेस्टी होईल बघा. आणि 5 मिनटं अशी भाजी परतलं की लगेच चुक्याची जी भाजी आहे ना, ती लगेच अशी पूर्ण अशी त्याचं पाणी व्हायला सुरू होते बघा. आणि तर मला ही सर्व म्हणजे भाजी शिजायला 2 मिनटं लागलेले आहेत. ती पूर्ण व्हिडिओ स्किप करून दाखवलेला आहे तुम्हाला. तर इथे पाहू शकता आपली चुक्याची भाजी जी आहे तिचं सर्व पाणी आंबट पाणी असं झालेलं आहे आणि खाली फक्त शापूचीच भाजी राहिलेली आहे. या भाजीपासूनच अशी चविष्ट अशी मस्त रेसिपीज तयार करणार आहे मी, म्हणजे शापू चुक्याची भाजी. तर इथे पाहू शकता लगेच मी इथे शिजायला पाणी देखील टाकलेलं आहे. आणि लगेच झाकण ठेवून ही भाजी जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत शापूच्या भाजीमुळे जरा भाजी शिजायला जास्त वेळ लागलेला आहे. आणि लगेच इथे पाहू शकता मी याच्यावरती परात ठेवून घेणार आहे. आणि भाजी पूर्ण शिजेपर्यंत म्हणजे मला 10 मिनटं लागलेले होते बघा. आणि लगेच भाजी शिजायला ठेवलेली आहे. आणि दुसऱ्या गॅसवर मी भाकरी बनवणार आहे. भाकरी नाही दाखवलेली ती. आणि ते इथं पाहू शकता 10 मिनटानंतर आपली भाजी कशी मस्त शिजलेली आहे. त्याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण म्हणजे आटून गेलेलं आहे. आणि या भाजीचा फक्त आंबटच पाणी राहिलेलं आहे. आंबट आणि गोड असं मस्त अशी भाजीची चव लागते ना, खायला तर एकच नंबर लागते बाबा. कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही भाजी फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप छान असते बरं का. शापूची भाजी असते ना, ती आपल्याला म्हणजे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये किंवा आठवड्यातून 1-2 वेळेस नक्कीच खायला पाहिजे. कारण शापूच्या भाजीने आपले पचन सुधारण्यासाठी मदत होते बघा. आणि भाजी शिजली आणि थोडीशी अशी मॅश करून घेतली आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये ज्वारीच्या पिठाऐवजी चण्याचे पीठ देखील टाकू शकता, म्हणजेच बेसन पीठ. कारण मला बेसन पीठ नाही आवडत त्याच्यामुळे मी ज्वारीचंच पीठ टाकत असते. आणि असं मस्त हलवून घ्यायचं आहे. हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपली भाजी खायला अशी म्हणजे छान लागते आणि दाताखाली देखील येत नाही. मग त्याच्यामुळे जास्त मॅश करून घ्यायचं आहे. आणि तर चुक्यामध्ये देखील आयरन आणि व्हिटॅमिन भरलेली ही पालेभाजी आहे बघा. आणि लगेच भाजी काढून घेतली आणि लगेच आपण फोडणीची तयारी केलेली आहे. त्याच्यासाठी मी 4-5 मिरच्या आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आणि 1-2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि त्या अशा कापून देखील घेतलेल्या आहेत. म्हणजे आपली भाजी मस्त लागते फोडणीला. आणि आपला लसूण जो आहे ना, तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये लगेच लसूण देखील टाकून घेतलेलं आहे पाहू शकता. आणि लसूण ब्राऊन कलरवर परतला की त्याच्यामध्ये लगेच आपण जे मिरची आणि लसूणची पेस्ट बनवलेली होती ती देखील टाकून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये लगेच मी मोहरी टाकलेली आहे. आणि मोहरी मस्त तडतडली की त्याच्यामध्ये जिरे देखील टाकून घेतलेले आहेत. थोडीशी हळद देखील टाकून घेणार आहे. आणि माझ्या रेसिपीज एकदम हटकेबाज आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर एकच नंबर अशी ही रेसिपी असते बघा. आणि आता लगेच जे आपण भाजी शिजवून घेतलेली होती ना, ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे पाहू शकता. आणि तुम्हाला जेवढी म्हणजे थिकपणामध्ये भाजी पाहिजे असेल, घट्ट किंवा पातळ, तर त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता. मला जास्त पातळ नव्हती बनवायची त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे. अगोदरच भाजी खूप घट्ट झालेली होती
आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे याच्यामध्ये मी कच्च्या शेंगदाण्याचा मोठा मोठा कूट घालणार आहे. त्याने आपली भाजीची चव मात्र एकच नंबर होते बघा. आणि ही भाजी ना म्हणजे कमी साहित्यात, कमी मसाल्यात आणि एकदम कमीत कमी वेळेत तयार होते. आणि ते पाहू शकता मी 1 वाटी एवढे शेंगदाणे घेऊन बारीक केलेले आहेत. आणि शेंगदाणे बारीक केले की याच्यामध्ये मी थोडेसे 1 चम्मच एवढं मीठ देखील घातलेलं आहे आणि लगेच हलवत घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ही भाजी आहे ना हिरवी मिरचीची छान लागते बघा. आणि सुकी भाजी तर एवढी सुंदर लागते ना ह्याची, मला तर खूपच आवडते बाबा ह्याची सुकी भाजी. तर लगेच इथे पाहू शकता कच्च्या शेंगदाण्याचा कूट देखील बनवून मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. आणि ही भाजी जी आहे ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भाजी आवडते. तुम्ही ही भाजी गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत देखील भाजी खाऊ शकता. तर फायनली आपली भाजी तयारच झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला अशाच पारंपरिक आणि घरगुतीच रेसिपी पाहायच्या असतील तर माझ्याच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला मग शापू चुक्याची भाजी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर अशाच नवीन रेसिपींसोबत भेटूया उद्या. तर ठीक आहे, बाय बाय. अशाच मजेत राहा, खात राहा, सर्वात मस्त म्हणजे स्वस्त राहा.